पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील संघाच्या मुख्यालयात रेशीम बागेतील संघाच्या मुख्यालयामध्ये पोहोचले आणि नरेंद्र मोदी यांनी स्मृती मंदिराला अभिवादन केलेले आहे। डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीलाही त्यांनी अभिवादन केले। आज नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी नागपूर दौऱ्यामध्ये येताच रेशीम बागेला भेट दिली आणि रेशीम बागेमधील स्मृती मंदिराला त्यांनी भेट देत हेडगेवारांच्या स्मृतीलाही अभिवादन केलेले आहे। आणि हा दौरा आटपून आता नरेंद्र मोदी पुढच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ते दीक्षाभूमीला देखील भेट देणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील ते अभिवादन करणार आहेत। आज नरेंद्र मोदी हे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनाला त्यांनी भेट दिलेली आहे। त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, त्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते। आणि आज नागपूरमध्ये बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थिती लावणार आहेत। तर आज नरेंद्र मोदींसोबत रेशीम बागेमध्ये सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी देखील हेडगेवारांच्या स्मृतीला अभिवादन केलेलं आहे। आज नागपूरमध्ये मोदींचं स्वागत होताच आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं। आज नरेंद्र मोदी यांनी संघ मुख्यालयामध्ये जाऊन हेडगेवारांच्या स्मृतीला अभिवादन केलेलं आहे, त्यांना पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे पुढच्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। ते दीक्षाभूमीला देखील भेट देणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील ते अभिवादन करणार आहेत। आज नागपूरमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज मोदींच्या स्वागतासाठी सर्वत्रच बॅनर्स देखील लागलेले आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमी परिसरात पोहोचलेले आहेत आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत। या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी मिलिंद हांडे आपल्यासोबत जोडले गेलेत। मिलिंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीला पोहोचलेले आहेत, ते अभिवादन करणार आहेत बाबासाहेब आंबेडकरांना। नक्कीच आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमी या परिसरामध्ये दाखल झालेले आहे। त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहे। दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये असलेल्या चौकामध्ये आंबेडकर अनुयायांकडून त्यांच्यावर गुलाबांच्या पाकळ्या फेकून जे आहे ते स्वागत करण्यात आलेलं आहे। पाकळ्यांनी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। कडक बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास 15 मिनिटं दीक्षाभूमीवर जे आहे ते दीक्षाभूमीवर राहणार आहे। मध्य ठिकाणी असलेलं गौतम बुद्धाच्या स्तूपाचं देखील ते दर्शन घेणार आहे। जवळपास हे 15 मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राखीव दौरा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी स्तूपाला अभिवादन केल्यानंतर जवळपास ते त्या ठिकाणची पाहणी देखील करणार आहे। महत्वाचं जर बघितलं तर 14 एप्रिल 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आले होते। त्यावेळेस देखील त्यांनी या स्तूपाची पाहणी करत या ठिकाणी भेट दिलेली होती आणि आता देखील तशाच पद्धतीने संपूर्ण दीक्षाभूमीची पाहणी केली जाणार आहे। स्तूपाचं दर्शन देखील घेतलं जाणार आहे। नक्कीच मिलिंद, तर आपण हे दृश्य बघतोय, नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीवर दाखल झालेले आहेत आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत। तर ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वीच त्यांनी संघ मुख्यालयाला देखील भेट दिलेली होती आणि डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला त्यांनी अभिवादन केलेलं होतं आणि तो दौरा आटपून आता ते दीक्षाभूमीवर दाखल झालेले आहेत। दीक्षाभूमी परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आपण तैनात पाहतोय। तसंच या दौऱ्यादरम्यान दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी देखील नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान उपस्थित आहेत। नरेंद्र मोदी यांचं स्वागत झालेलं आहे आणि त्यानंतर आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर आज माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला देखील नरेंद्र मोदी उपस्थिती लावतील आणि त्यावेळी त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित राहणार आहेत। आज नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर आलेले आहेत आणि या दौऱ्यादरम्यान अनेक कार्यक्रमांना नरेंद्र मोदी हे उपस्थिती लावतात। सुरुवातीला त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली आणि मुख्यालयामधील डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत त्यांनी तिथं अभिवादन केलेलं आहे, पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि त्यानंतर आता ते दीक्षाभूमीवर दाखल झालेले आहेत। या संपूर्ण दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, त्यासोबतच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित आहेत। आज नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये सर्वत्रच बॅनर्स लागलेले आहेत, फलक लावण्यात आलेले आहेत। नरेंद्र मोदी यांचं नागपूरमध्ये आगमन होताच त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत देखील करण्यात आलेलं होतं। अनेक भाजप कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज
नागपूरमध्ये खरं तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. आज नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांचे अनेक कार्यक्रम देखील पार पडणार आहेत.